रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे. स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचं घर खूप मोठं, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. घर जर आपण बघितलं तर 9 वर्ष जुनं असणारं हे घर असणार आहे. आणि याचं लोकेशनचा जर आपण विचार केला तर मानपाडा स्थित एक कॉम्प्लेक्स आहे, दोस्ती इम्पिरिया म्हणून. साधारणतः 9 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. घराची साईज बाकी एक नंबर आहे. घराची साईज एक नंबर असल्या पाठीमागं कारण एकच आहे, 1350 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट असणार आहे. ज्या मंडळीचा मोठे परिवार आहे आणि ज्यांना ईस्ट वेस्ट घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा चांगला आणि सुंदर असा ऑप्शन आहे, ज्याच्यात लाईट चांगली आहे, अधिक लाईट चांगली आहे, त्याच्यानंतर हवाही घरात खेळती आहे. आणि हे जर घर आपण बघायचा विचार केला तर साधारणतः जर आपण बाहेर गेलो तर पश्चिम दिशेला हे दरवाजा, बाहेर जाताना पश्चिम दिशा आहे. आणि ज्यावेळेला बाहेर घराच्या आपण येतो त्यावेळेला या साईडला एक फ्लॅट आहे, अधिक दोन फ्लॅट समोर पण आहेत. आणि मग तुमची 1, 2 आणि 3 अशा टोटल 3 लिफ्टचं प्रावधान ह्या फ्लोअरवरती असणार आहे. बिल्डिंग तशी बघितली हायर फ्लोअरची, पण आपल्याला मिडल फ्लोअरला एक फ्लॅट आहे, गार्डन फेसिंगचा फ्लॅट असेल. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला हे ईस्ट फेसिंगला आहे. घरामध्ये एंट्री करताना जर तुम्ही बघितलं इथपर्यंत तुम्हाला असा एक चांगला मोठा खरं तर पॅसेज मिळतो. आणि नंतर इथून जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला सुंदर अशी मोठी जागा आहे, अधिक ह्या साईडला पण खूप मोठी जागा आहे, अधिक त्या साईडला. म्हणजे हॉल जर तुम्ही बघितला तर जाणवणारा हा हॉल आहे की हा हॉल खूप मोठा, खूप प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा आहे. आणि विशेष म्हणजे ह्या हॉलमध्ये सकाळचं ऊन हे तुमच्या जवळजवळ घरामध्ये ह्या हॉलमध्ये कम्प्लिटली ऊन येणार. ऊन येण्यापाठीमागं कारणच हे आहे की ह्या साईडला तुमचा सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर तुमचं सगळं ऊन हे तुमच्या हॉलमध्ये प्रॉपरली तुम्हाला घ्यायला मिळेल. आणि याच्यात परत एक ह्याच्यामध्ये ह्या घरामध्ये इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीतनं जर आपण खाली बघितलं तर तुम्हाला तुमच्या घरामधलं स्विमिंग पूल, घराच्या कॉम्प्लेक्समधलं स्विमिंग पूल म्हणा, गार्डन म्हणा, या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामधनं तुम्हाला ह्या गार्डनमधनं प्रॉपरली दिसतात. अशा पद्धतीचं खरं तर हे हॉल आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि विशेष म्हणजे ह्याला ज्या खिडक्या बसवलेल्या आहेत त्या टॉप टू बॉटम काचेच्या खिडक्या असल्यामुळे तुम्हाला त्या ओपन केल्यानंतर हवा म्हणा, त्या सगळ्या गोष्टी म्हणा, खेळत्या व्यवस्थित राहू शकतात. इथे परत एक खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी 2 ठिकाणी अशा पद्धतीच्या खिडक्या आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की इकडनं जो सकाळचं ऊन आहे ते सकाळचं ऊन आपल्या घरामध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं येऊ शकतो. हा असा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा मोठा खूप सुंदर असा तुम्हाला हॉल नक्की मिळतो. म्हणजे चांगला, ज्या मंडळीचं मोठा परिवार त्यांच्यासाठी तर नक्कीच हे चांगलं असू शकतं. आणि नंतर जेव्हा आपण हॉलच्या समोर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एल शेपमध्ये असणारं एक किचन असणार आहे. ह्या पद्धतीचं किचन एल शेपला आहे. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन जर आलेली आहे. आणि इकडे जर बघितलं तर फ्रीजसाठी एक जागा आहे. अधिक तुमच्या किचनचं स्टोर रूम जरी बनवायचं म्हटलं तरी इथे खूप मोठं असं जागा आहे, जिथे तुम्ही ह्या घरामध्ये तुमचं पद्धतशीर मांडणी करून तुम्हाला सगळं मांडता येईल अशा पद्धतीचं नक्की तुम्हाला हे किचनमध्ये मोठ्यात मोठं करता येऊ शकतं. 1350 मी सांगितलं त्याप्रमाणे कार्पेट आहे. आणि साधारणतः 8,000 रुपये ह्या बिल्डिंग ह्या 3 BHKचा मेंटेनन्स असणार आहे. आणि ह्याच्यासोबत आपल्याला ह्या 3 BHK सोबत 2 कार पार्किंगचं प्रावधान आहे. 2 कार पार्किंग आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही इथून तिथपर्यंत जर बघितलं तर 3 बेडरूमच्या मधला पॅसेज आहे. हा पॅसेज तत्पूर्वी सगळ्यात पहिलं मी दाखवतो तुम्हाला कॉमन बेडरूम आहे. इकडे कॉमन बेडरूम जर तुम्ही बघितलं तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुमच्या वॉशिंग मशीनचा पॉईंट दिला गेलेला आहे. तुमची वॉशिंग मशीनचा कार्यक्रम इकडे नक्की चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतो. अशा पद्धतीचं हे तुमचं पहिलं बाथरूम होतं. ज्यावेळेला आपण या कॉमन मधनं बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे जर आलात तर तुमचं इथे एक बेडरूम आहे. जे बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल याची साईज पण प्रशस्त, मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे. आणि याला पण खिडक्या, मोठ्या खिडक्या आहेत, ज्या टॉप टू बॉटम आहे, ते काही बंधन नाहीये. याच्यामध्ये पण तुमचं सकाळचं ऊन ह्या घरामध्ये पूर्णपणे येईल. म्हणजे हे सगळं ईस्टला असल्यामुळे याच्यात पण ऊन येईल. बसायला एक कडाप्पा वगैरे त्या सगळ्या गोष्टीच्या नीटनेटकं लावून ठेवलं. तुम्ही सकाळचं जरी कोणा एखाद्याला ह्याच्यावरती बसायचं म्हटलं तर व्यवस्थित बसता येईल. आणि अशा पद्धतीचा हा बेडरूम तुम्हाला एक हा पण मिळतो. कपडे नवे शिवलेत आपण आता युट्यूबच्या चॅनलसाठी, किंवा कपडे नवे राहिले मग ते जरा लोकांना बरं वाटेल त्याच्यामुळे कपडे शिवले चांगले चांगले, जरा थोडेसे चांगले दिसावं म्हणून. परत आपण इकडे आलो की इथे आल्यानंतर तुम्हाला परत हे आहे बेडरूम आहे. आणि हे बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर आता बघा 12:30 वाजलेत. या बेडरूममध्ये ह्या साईडनं थोडंसं ऊन तुम्हाला मिळते. इथे पण बसण्यासाठी जागा आहे. आणि ह्या बेडरूम मधनं जर आपण इकडे बघितलं तर एक जुनी
कंपनी आहे ती जुनी बंद पडलेली कंपनी आहे किंवा तेव्हा हिरानंदानी मॅडोज मात्र तुमच्या घरामधून तुम्हाला प्रॉपरली क्लिअर ह्या बेडरूम मधनं दिसते. हिरंदानी मॅडोज अशा पद्धतीचं आहे. आणि ह्या बेडरूमची साईज पण चांगली आहे. पण याच्यात तुम्हाला ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर कपाट बनवलेलं आहे, पण कपाट अजून मोठं बनवता येऊ शकतं, पण ते वरची जागा त्यांनी त्या पद्धतीची नाही तर ह्याला चेंज करून तुम्ही मोठं कपाट पण बनवू शकता. आणि कपाटाच्या शेजारी परत जर आपण आलो इथं परत वॉशरूम बाथरूम टॉयलेट मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं मात्र इकडे परत तुम्हाला मिळतं. आणि इकडे पण जर तुम्ही बघितलं तर इथे पण एक वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्ही काढू शकता. ह्या साईडला पण मोठी जागा मात्र तुम्हाला इकडे पण दिलेली आहे. ह्या साईडला पण अशा पद्धतीचं खरं हा एक तुमचा बेडरूम ही जागा मोकळी तुम्हाला इकडनं मिळते. आता आपण 2 बेडरूमचे बघितलं, तर शेवटचं आपल्याला एक बेडरूम बाकी आहे. आता खरं तर त्या बेडरूमकडे आपण जाऊ. ह्या बेडरूमची परिस्थिती काय आहे, हा बेडरूम चालू होतो. चालू झाल्यानंतर तुम्हाला एवढी मोकळी जागा, ह्या मोकळी जागेनंतर तुमचं ह्या साईडला टर्न घेऊन परत हा तुमचा मोठा असा चांगल्या पद्धतशीर एक बेडरूम आहे. त्याला स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान आहे. पण तुमचं बेडरूम फक्त असं जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल हे बेडरूम खरोखर खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे. आणि त्याच्याच शेजारी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं परत एक चांगल्या पद्धतीचं मोठं चांगलं कपाट, ह्याला काही चेंज करायची गरज नाही. ते वरतीपासून खालीपर्यंत व्यवस्थित त्याला सेट केलेलं आहे. अशा पद्धतीचं बेडरूम तुम्हाला मोकळं राहते. कपाट तुमचं बनवलेलं गेलेलं आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे ड्रेसिंग टेबल बनवलेला आहे. हा ड्रेसिंग टेबल इकडे, आणि इकडे आलो तर इथं परत बाथरूम वॉशरूम टॉयलेट इकडे एक व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. ह्याच्यात पण काय केले, इकडे ह्या साईडला जर आलो तर इकडे पण तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी छोटीशी जागा आहे, पण इथे तुम्ही स्टोअर वगैरे काय करायचं तर करू शकता. अशा पद्धतीचं ह्या साईडचं तुमचं असणार आहे. तर अशा पद्धतीचं हे होतं. आणि नंतर जर आपण याच्या बाहेर आलो तर तुमचं हे असं झालं. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इकडे खिडकी, आणि तुम्हाला मी दाखवायचं बाकी आहे आपली स्टँडिंग बाल्कनी. मला असं वाटतं ज्यावेळेला ह्या बेडरूमच्याच ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला अशी सुंदर आणि मोठी चांगल्या पद्धतीची स्टँडिंग बाल्कनी आहे, जी इथपासून चालू होते. त्या साईडला जर आलं तर इथं तुम्हाला येऊरचं डोंगर ही ग्रीनरी सगळी दिसते. आणि ह्या साईडला आलं तर घोडबंदरचं मेट्रो स्टेशन म्हणा, ते सगळं आरमोलचं मेट्रो स्टेशन मात्र ह्याला लागून असणार आहे. म्हणजे 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आरमोलला जे मेट्रो स्टेशन असणार आहे ते तुम्हाला मेट्रो तुमचं घर त्या सगळ्या पद्धतीनं जवळची जवळ असणार आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHK आहे. ह्या मालकांनी आपल्याला सांगितलं की बाबा आता आपल्याला हा फ्लॅट विकायच्या बिल्डिंगला OC-CC सोसायटी पण झालेली आहे. बिल्डिंग साधारण 9 ते 10 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. दुस्तीने बनवलेली आहे. मेन नाका म्हणजे नाका म्हणण्यापेक्षा मेन रोड टच असणारी ही बिल्डिंग आहे दोस्ती इम्पिरिया. तर आहे चांगलं कॉम्प्लेक्स आहे. आणि ह्याच ठिकाणी ह्या मालकांनी आपल्याला सांगितलं बाबा हा फ्लॅट आपला विकायचा आहे. तर मालकांनी आता तुर्तास आपल्यावरती जी चर्चा झालेली आहे ती 2,90,00,000ची चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपल्याला फ्लॅट आवडेल आणि आपण समोर मालकासमोर बसू त्यावेळेला मात्र 2,90,00,000 मध्ये निगोशिएशन करण्याचे चान्सेस आहेत. पण आता पहिलं घर आवडलं त्याच्यानंतर मालकाशी चर्चा केली तर आपल्याला ते कमी करण्याचा प्रयत्न करतील. राहिला प्रश्न इकडे लोनचा, तर तुम्ही कोणत्याही बँकांकडनं लोन आपल्याला इकडे मिळू शकतं. काही प्रॉब्लेम नाही. सगळं OC त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आहेत. राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाण्याचा इथे काही प्रॉब्लेम नाही. लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही. पार्किंग पुडियम पार्किंग असणार आहे इथे. अशा पद्धतीने सुसज्ज असणार एक चांगलं कॉम्प्लेक्स आहे. चांगले लोकही इथे राहतात. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचं घर कोणाला हवं असेल तर मला निश्चित फोन करा. आणि खूप खूप धन्यवाद. खूप लोकांनी कमेंट्स दिल्या आणि माझ्या मनाला वळवण्याचा प्रयत्न केला, कारण कधी कधी मन खचतं ना. बऱ्याच लोकांनी चांगलं काम करता खूप सपोर्ट केला. त्या सगळ्यांचं मी हात जोडून मी विनंती करतो की असाच प्रेम आमच्यावरती राहून द्या, असेच आशीर्वाद आमच्यावरती ठेवा, जेणेकरून तुमच्या ह्या बोलण्यामुळे आमचा उत्साह वाढतो. अधिक आम्हाला काम करायला पण चांगलं बळ मिळतं. मी अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेन, कारण तुम्ही एवढे सोबत आहात तर मला अजून काम करायला काहीच अडचण नाही. मी अजून काम करण्याची 100% करणार काम आणि अजून जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करतो. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.